हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे इडलीच्या रव्यापासून इडल्या बनवणार आहे। तर चला इडली बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये इडलीचा रवा घेत आहे। मी इथे 6 पेले इडलीचा रवा घेत आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत आणि ह्या इडल्या ब्रेकफास्टमध्ये तसेच लंचमध्ये देखील खाणार आहात का, त्यानुसार तुम्ही हा इडलीचा रवा घ्या। इथे मी पेल्याचा वापर केलेला आहे। तुम्ही पेल्याऐवजी वाटी किंवा कपाचा वापर देखील करू शकता। या रव्याला मी आता 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते। इथे मी एकदा तुम्हाला धुवून दाखवते। आता इथे मी हे रवा चोळून घेतलेला आहे, पण लगेचच मी यातलं पाणी काढणार नाही। 2 मिनिटं रवा खाली बसू देणार आणि मग वरचं पाणी काढून टाकणार आहे। तर इथे रवा आपला 2 वेळा स्वच्छ धुवून झालेला आहे, त्याला बाजूला ठेवते आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये 2 पेले सफेद उडदाची डाळ घेतले, त्याचबरोबर 1 चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत। याला देखील आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर यामध्ये देखील मी पाणी टाकून याला देखील बाजूला ठेवणार आहे। आता इथे मी अर्धा ग्लास एवढं पोहे घेतलेलं आहे। हे खायचे पोहे, ज्यापासून आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे आहेत। या पोह्यांना देखील मी धुवून या डाळीमध्ये टाकत आहे। आता या दोन्हींवर झाकण ठेवून 3 तास याला भिजू देणार आहे। 3 तासांनंतर या रव्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून टाकलेलं आहे आणि डाळीला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटणार आहे। तर इथे डाळ आपल्याला एकदम बारीक वाटायची आहे, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात डाळीबरोबरच एकदम थोडं थोडं पाणी टाकून बारीक वाटून घेणार आहे। तर इथे पहा, आपली ही उडदाची डाळ एकदम बारीक वाटून झाली, ती मी या रव्यामध्येच ओतत आहे। रव्याला आपल्याला वाटायचं नाही आहे, रवा तसाच ठेवायचा आहे। बाकीची देखील उडदाची डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे। उडदाची डाळ आणि रवा दोन्हीही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण ते ऑलरेडी पातळ झालेलं होतं, त्यामुळे मी तर पाणी टाकत नाही आहे। तुम्ही तुमच्या बॅटरच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाका, पण मला नाही वाटत की पाण्याची गरज लागेल म्हणून। जसं आपण तांदळापासून इडली बनवतो ना, तशीच प्रोसेस आहे, फक्त इथे रव्याला आपल्याला वाटायचं नाही आहे, तांदळाला वाटावं लागतं ना। तर बाकी प्रमाण देखील सेमच आहे। याला देखील मी 8 तास फर्मंट होण्यासाठी रात्रभर ठेवलं होतं। तर इथे तुम्ही पाहू शकता, आपलं हे इडलीचं बॅटर एकदम व्यवस्थित असं फर्मंट झालेलं आहे। फर्मंट चांगलं झालेलं आहे। आता मी इडल्या बनवायला सुरुवात करणार आहे। त्यासाठी मी यामध्ये 2 चमचे मीठ टाकले। मीठ तुम्ही तुमच्या टेस्ट वाईज टाका आणि जर तुम्ही हे सगळं बॅटर यूज करणार असेल तरच अख्ख्या बॅटरमध्ये मीठ टाका, नाहीतर जेवढं तुम्हाला वापरायचं आहे तेवढ्यामध्येच मीठ टाका आणि बाकीचं बॅटर झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या। इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकताय। हे बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही आहे, जसं आपण इडलीसाठी वापरतो तसंच आहे। जर तुम्हाला वाटलं तुमचं बॅटर घट्ट झालं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता, पण पहिलंच वाटताना जास्त पाण्याचा वापर करू नका। इथे मी इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेते आणि हा कुकरमध्ये जेव्हा आपण पाणी गरम करायला ठेवू
तेव्हा त्यामध्ये लिंबाची साल देखील टाका। इथे मी सर्व प्लेट्स इडलीच्या बॅटरने भरते। आणि आता या प्लेट्स मी इडलीच्या कुकरमध्ये ठेवते। या इडल्या आपल्याला 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत। ते इथे आपल्या इडल्या शिजलेल्या आहेत। गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यावर लगेचच इडल्याच्या या प्लेट्स बाहेर काढायच्या, नाहीतर मग जे झाकणावरचं पाणी असतं ना ते इडल्यांवर पडेल। आणि हां, जेव्हा आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवतो तेव्हा प्रमाणापेक्षा जास्त पाणी तुम्ही कुकरच्या खाली ओतू नका, नाहीतर मग त्या जी खालची प्लेट असते त्यामध्ये पाणी जाईल। इथे मी तुम्हाला इडल्या काढून दाखवते। इथे मी बाकीच्या देखील इडल्या करत आहे, त्यासाठी मी इथे दुसरा कुकर गॅसवर चढवलेला आहे। तोपर्यंत मी तुम्हाला बाकीच्या इडल्या दाखवते। हे पहा, इथे आपल्या या इडल्या तयार झालेल्या आहेत। त्या मी तुम्हाला तोडून दाखवते किती सॉफ्ट झाल्या आहेत। तुम्हाला हे आम्ही बनवलेल्या इडल्या कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।